केअर. बघतोच आता त्या पक्याला. सांगा त्याला कोणीतरी जाऊन. आज माझ्या घरात आलाय. स्वतःची लफडी निस्तर. पुन्हा जर आला ना तर सोडणार नाही मी त्याला. नाईलाजाने त्याच्या बायकोला आपण म्हणजे आत्या, मला तुमची सुद्धा काळजी आहे. या घराला, या घरातल्या माणसांना प्रोटेक्ट करायची जबाबदारी माझी आहे. या इन्स्पेक्टर साहेब, या. काही प्रोग्रेस? आम्ही तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. इन्स्पेक्टर साहेब, कशाला वेळ वाया घालवताय? आय मीन, सगळ्यांना माहिती आहे हे त्या पक्यानेच केलंय. त्याला उचला आणि आत टाका. हो, नाही करता येणार आम्हाला. वा, म्हणजे पोलिसही त्या पक्याचं काही करू शकत नाही भाऊजी. मध्ये मध्ये बोलायचं नाही. राहिलं. इन्स्पेक्टर साहेबांनी मी पूर्वीपासून ओळखतो. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. काय झालं साहेब? काय ना, जेव्हा तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही आमच्याकडे असलेल्या डेटाबेसची पडताळणी केली, त्याच्यावरनं असं कळतं की हे पक्याचे गुंड नाही आहेत. कशावरून? कमाल करतायत आहे. या एरियामध्ये कोण गुंडगिरी करतं, कोण दादागिरी करतं हे आम्हाला माहिती नसेल. या सगळ्या प्रकरणाशी पक्याचा काही एक संबंध नाही. इकडे जे घरात गुंड आले होते ते कोणाचे होते? जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यातल्या एका गुंडाला आम्ही आयडेंटिफाय केलं आणि हे सुद्धा कळलंय की तो कोणासाठी काम करतो. कुणासाठी? सेवानी बिल्डर्स. हा गुंड सेवानी बिल्डर्ससाठी काम करतो. माजगावकर साहेब, तुमचा सेवानी बिल्डर्सशी काय संबंध आहे? नाही. बरं, तुमचा एखाद्या प्लॉटवरनं किंवा रिडेव्हलपमेंटवरनं कोणाशी काय वाद वगैरे झालेला? नाही, कधीच नाही. बरं, मग तुम्हाला कुणाचा खंडणीसाठी फोन आलेला? नाही. तुमचा सेवानी बिल्डरशी काय संबंध? नाही हो, कधीच नाही. तो तुमच्या कुटुंबियांपैकी कोणाचा काही संबंध? नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. येतो. माजगावकर साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की या सगळ्या प्रकरणाशी पक्याचा संबंध आहे? माझी बहीण ही पक्याची बायको आहे. तिला मी माझ्याकडे घेऊन आलोय. ती इथंच राहते सध्या. त्यामुळे मला असं वाटलं की पक्याने पाठवले की काय कोणी. माजगावकर साहेब, बरं झालं तुम्ही आम्हाला हे सांगितलं. बरं, तुम्हाला काही प्रोटेक्शन वगैरे हवंय? नाही, सध्या नको आहे, पण जर गरज लागलीच तर मी फोन करीन. बरं ताई, तुम्ही आम्हाला एक मदत करा. काय ना की ह्या पक्याच्या संदर्भात कोणीच तक्रार करत नाहीत, घाबरतायत त्याला, आणि तसाही तो आम्हाला हवाय. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला या आणि पक्याच्या विरोधात डोमेस्टिक अब्यूजची केस दाखल करा. आम्ही पक्याला उचलतो. बघतो काय करायचं. नाही, मी बोलेन त्याशी. मी बोलेन ना तुमच्याशी. तिला ना मी बोलतो तुमच्या. ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते. येऊ? या. बाबा प्लीज अनिशला काही बोलू नका तुम्ही. हवं तर त्याच्या वतीने मी माफी मागते तुमची, प्लीज.
या घराला प्रोटेक्ट करण्याच्या गमजा मारत होतास, पण सगळ्यांची जीव आज धोक्यात आहे. तुझ्यामुळे या घराची आज अवस्था ही झाली आहे. का पैसे घेतले सुद्धा बिल्डर कडून? बाबा त्याला पैशांची त्याच्याशी बोलतोय मी. बाबा चुकलं माझं. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी त्याला त्याचे पैसे परत दिलेत. मग त्याने गुंड का पाठवले? नाही माहित मलाच कळत नाहीये. पण खरंच माझ्यावर आता कोणाचीही 1 रुपयाची सुद्धा उधारी नाहीये. विचारा भैरवीला. बाबा खरं सांगतोय, मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करतोय. यापुढे असं कधीच होणार नाही. आणि मी तसं होण्याची संधीच देणार नाही. म्हणजे तुझ्यामुळे मला आज पहिल्यांदा खोटं बोलावं लागलंय, आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार नाही. बाहेरच्या जगाशी कसं वागावं याची तुला अक्कल नाहीये, आणि त्याचे परिणाम भोगते हे घर. यापुढे तू घराच्या बाहेर पडून काम करणार नाहीये. मग मी काय करायचंय? भैरवीच्या हाताखाली काम कर. तिच्या व्यवसायात तिला मदत कर. जर दुसरं काम करताना मला तू दिसलास तर माझ्यासारखं वाईट म्हणून दुसरा कोण नसेल. आज मी तुला वाचवतोय, पण ते शेवटचंच. काय हसतो काय? नाही मामा, हे लोक ना स्वतःला शाणे समजतात, खूप हुशार समजतात. पण तुला माहित आहे का, हे ना हे सगळे वेडे आहेत, वेडे. नाही पप्पा, मी कधी मला शाला बोललो ना. नाही तुझ्याबद्दल नाही बोलतो मी. मग? अरे हे आपल्या घरातले सगळे शिक्षा म्हणून मला त्या भैरवीच्या बिझनेस मध्ये तिला तिची मदत करायला लावतायत. अरे मला हेच हवं होतं ना. बघ तू आता मामा, बघ आता भैरवी आहे, भैरवीचा बिझनेस आहे आणि मी आहे. बघ काय करतो आता. ते एकदम बेस्ट, एकदम तू सगळ्यांची वाट लावून टाक. नाही 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 मामा, चुकतोय तू. वाट नाही लावायची. अरे मोठा करायचा बिझनेस, मदत करायची. तिला खूप मोठी बिझनेस वुमन व्हायचं ना. कुमकुमी आहे तिला बिझनेस करायची. करू दे, सगळं करू दे, मनापासून करू दे, पैसा कमवू दे. मग बघ मी काय करतो. राजो डोक्यात काय चालू आहे? कळेल मामा, कळेल. आतापर्यंत मी बावट होतो, आता तसं नाहीये. आता हुशार आहे मी. ही शिक्षा मला नाही आहे, ही शिक्षा भैरवीला आहे. आता बायको आणि तिचा पैसा कसं ताब्यात घेतो बघ. दोघांना पायाशी लोळतो मी. एकदा फक्त होऊ दे कॉम्पिटिशन, मग बघ काय करतो. चल चल घरी, चल घरी जाऊया आपण. चल चल. अरे स्पर्धाची कॉम्पिटिशन आहे. पक्या भाई उठा लवकर. पक्या भाई, ए तुझी आईला तुझ्या सकाळ सकाळ कशाला झोपेची आईवण करतो? काय झालं? कोण मेला? अहो पक्या भाई उठा लवकर, नाही तर तुमच्यावर मारायची वेळ येईल. आता उठा लवकर, पळा. काय झालं? काय झालं काय? गल्लीच्या नाक्यावर पोलीस आले तुम्हाला पकडायला. हा पळा लवकर पक्या भाई, पळा.
घे बाबा प्रसाद. बाबा हे बघितलं राजा, आरती नाही झाली, प्रसादाला लोक हजर. काय त्यांनी सांगायचं बाबा. म्हणजे मी तर सांगतो बाबा, या 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 अहो वेळ आहे अजून. ओ बाप्पा प्रकाश जाधव, पक्याबाई, पक्याबाई भाऊजी, ओ साहेब, भाऊजी, ओ साहेब. भाऊजी, 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 हा बघा, हे बघा, हे बघा. इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस इकडे काय करतोय? आत्याला आम्ही प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय. इन्स्पेक्टर साहेब, काय आणलं त्याला इकडे? काय प्रकार आहे हा? कालच माजगावकर साहेबांबरोबर तुझ्याविषयी बोलणं झालं. साहेब, आज दिसला, पकडायला गेलो तर पळून चालला होता. शेवटी पकडला आणि डायरेक्ट इकडे आणलाय. हो साहेब, आपण काय पण नाही केलाय. उलट हा म्हाताराच कशी तरी खुन्नस काढतोय माझ्यावर. माझ्या वस्तीत घुसून माझ्या बायकोला जबरदस्ती आणले त्याने इकडं. अरे लाज वाटत नाही तुला? आपलं भरलेलं घर सोडून इथं दुसऱ्याच्या दारात काय मरायला आलीस? हा चल. ए, इकडे, इकडे, उभा. माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावलास तर हात खांद्यापासून उकळून टाकीन. हो साहेब, बघा तुमच्या समोर धमकी देतोय तो मला. एक तर माझ्या बायकोला इथे त्याने कोंडून ठेवली आहे आणि तुम्ही मलाच उचलून आणलात. मी काय केलंय? मी सांगतो, 35 वर्ष तिचा छळ केलास, तिला घरात डांबून ठेवलंस, दारू पिऊन तिच्यावर हात उचललास, तिला चटके दिलेस. खोटं खोटं बोलतोय हा माणूस. हा माणूस काय, हा माणूस परत जर त्यांना अरे तुरं केलंस ना तर. ओ बघा साहेब, आता ही पोरगी पण धमकी द्यायला लागली आहे. अहो हीच आली होती त्या दिवशी माझ्या वस्तीत आणि माझ्या बायकोला जबरदस्ती घेऊन आले ते लोक. हो आले घेऊन. आणि तू तिथे कसा वागतोयस ना हे सुद्धा शोधून काढलंय. दिवस नाही रात्र नाही, वाटेल तेव्हा दारू पितोस, वाटेल तेव्हा मारहाण करतोस, रात्री धो पावसामध्ये घराबाहेर ठेवतोस. आम्हाला काय माहित नाही आहे? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हवं तर वस्तीमध्ये विचारू शकता या माणसाला. हा जावा जावा साहेब, जाऊन विचारा. आपली गॅरंटी आहे, आपल्या विरुद्ध कोण शब्दही बाहेर काढणार नाही. ए, त्याची काळजी तू नको करू. मला माहिती आहे तू काय आहे ते, कळलं ना? काय मूर्ख होता मी? 2 हाफ मर्डर, 12 खंडणी, आम्हाला माहिती नाही. हा वेडा समजलास का? काढू सगळी कुंडली बाहेर. एक दारूचा गुत्ता चालवतोय आणि जुगाराचा अड्डा. स्वतःला काय मोठा भाई समजतोस काय? हो आहेस, मी आहेस भाई. आपण पैसे कमवतो ना तर लोक जळतात आपल्यावर. शेवटी तेच माझ्या गुत्त्यात येतात आणि हे असे असे पैसे उडवतात. आणि हे तू आम्हाला कॉलर ताट करून सांगतोयस? दैव देतं आणि कर्म नेतं, हेच शेवटी खरं. म्हणजे मला वाटलं होतं ती जिथं जाईल त्या घराचं गोकुळ होईल, जो तिला साथीदार मिळेल त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. पण तू, अरे नीलू एक दिवस सुद्धा माझ्याशिवाय राहू शकली नाही. ती तुझ्याबरोबर 35 वर्ष राहिली. तिचं जग, तिचं घर आणि अख्खं जग तिने मागं सोडलं तुझ्यासाठी. काय नाही दिलं? हा काय नाही दिलं? विचारा ना तिला. अरे प्रत्येक महिन्यात नवीन साडी घेऊन देतो तिला. बोल ना तुझ्या भावाला. तिला काय कमी पडणार नाही इतके पैसे कमवतो मी. फक्त पैसा पैसा काय फक्त पैसा महत्वाचा असतो का? प्रत्येक बाईला वाटतं तिच्या नवऱ्याला समाजामध्ये मान असावा, 4 लोकांनी त्याच्याबद्दल काहीतरी बरं बोलावं, त्याचं त्याच्या कामावर प्रेम असावं, त्याने सरळ मार्गाने पैसे कमवावे.